नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण चैत्र नवरात्रीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. चैत्र नवरात्र म्हणजे काय? घटस्थापना का बसवतात? हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीला खूप पवित्र मानले जाते. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून या नवरात्रीला सुरुवात होत असते. या दिवशी घरात घटस्थापना करून दुर्गा मातेला आवाहन केले जाते. नवरात्रीचे हे 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. भक्त या दिवसात उपवास करतात, जप करतात आणि देवीची मनापासून आराधना करतात. असे मानले जाते की या 9 दिवसात देवीची भक्ती केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच सर्व संकटांपासून रक्षण होते. चैत्र नवरात्रीचा शेवट रामनवमी या दिवशी होतो. हा दिवस राम यांच्या जन्माचा पवित्र दिवस मानला जातो. म्हणूनच भक्तांनी या पवित्र नवरात्रीत देवीची भक्ती, जप आणि सेवा मनापासून करावी. 2026 मधील चैत्र नवरात्री गुरुवार 19 मार्च 2026 ते शुक्रवार 27 मार्च 2026 या कालावधीत साजरी केली जाईल. 19 मार्च रोजी घटस्थापना असून देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाईल आणि 27 मार्च रोजी रामनवमीसह या 9 दिवसांच्या उत्साहाची सांगता होईल. अष्टमी आणि नवमी यावर्षी एकाच दिवशी असण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना करून अखंड दिवा लावला जातो. 9 दिवस दुर्गा मातेच्या विविध रूपांची शैलपुत्री ते सिद्धिदात्री पूजा केली जाते. ही नवरात्री नवीन वर्षाची गुढीपाडवा हिंदू नववर्ष सुरुवात असल्याने खूप महत्त्वाची मानली जाते. चैत्र नवरात्रीच्या या पवित्र 9 दिवसात 9 दिवसांचे व्रत, उपवास आणि देवीची उपासना केली जाते. चैत्र महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला चैत्र नवरात्र असे म्हणतात. यावेळी देवी दुर्गाच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. चैत्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्यापासून ते चैत्र नवरात्र सुरू होते व रामनवमीच्या दिवशी ती संपते. यावेळी येणाऱ्या अष्टमीला आणि नवमीचे विशेष महत्त्व असते. नवरात्री का साजरी केली जाते? नवरात्री हा देवी श्री शक्तीचा उत्सव आहे, जिथे 9 दिवस आणि 9 रात्री देवी दुर्गाची पूजा केली जाते. नवरात्री देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील महाकाव्य युद्धाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते, जे वाईटांवर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. देवीचा आशीर्वाद आणि संरक्षण मिळण्यासाठी भक्त रात्रंदिवस दुर्गा देवीची पूजा करतात. नवरात्रीत काय करायला पाहिजे? तुम्ही घटस्थापना किंवा कलश लावू शकतात, दिवे लावू शकतात, दुर्गा प्रार्थना करू शकतात आणि फुले आणि फळे अर्पण करू शकतात. नवरात्र पूजेसाठी आवश्यक असलेल्या या काही सोप्या गोष्टी आहेत. उपवास. तुम्ही या 9 दिवसात उपवास देखील करू शकतात. काही जण फक्त फळे आणि दूध खातात, तर काही जण व्रत अनुकूल पदार्थांसह आहार घेतात. अशा पद्धतीने आपण आपल्या इच्छेने, आपल्या वेळेनुसार आपल्या कुलदेवीची सेवा करावी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट